जळगावातील वाघूर नदीला मोठा पूर। नुकतीच डागडुजी करण्यात आलेल्या जळगाव संभाजीनगर रस्त्यावरील वाघूर नदीचा पूल धोकादायक स्थितीत। जुन्याच पुलावरून वाहतूक किती दिवस? ग्रामस्थांचा संतप्त सवाल। जळगाव जिल्ह्याच्या जामनेर तालुक्यातील वाघूर नदीनं ओलांडली धोक्याची पातळी। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। बीड जिल्ह्यात 61 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद। 100 मिलीमीटरच्या वर 35 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी। रेवकी महसूल मंडळामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद। लातूर जिल्ह्यामध्ये 24 तासांपासून मुसळधार पाऊस। तेरणा नदीला पूर आल्यामुळे नदीकाठच्या 100 गावांना सतर्कतेचा इशारा। शेकडो हेक्टर पिकं पाण्याखाली जाण्याची भीती। जालन्याच्या अंबड तालुक्यामध्ये सर्व महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी। तहसीलदारांकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा। तलाठी मंडळ अधिकारी कृषी सहाय्यकांना नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश। नांदेडच्या शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पामधून पाण्याचा विसर्ग। गोदावरी नदीला पूर। नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा। छत्रपती संभाजीनगरमधील सिल्लोडमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस। अनेक गावात पाणी शिरल्यानं नागरिकांचे हाल। मुसळधार पावसानं अजिंठा लेणीतील धबधबा प्रवाहित। निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी। छत्रपती संभाजीनगरमध्ये पहाटेपासून पाऊस। सततच्या पावसामुळे जगप्रसिद्ध वेरूळ लेण्यांमधील सीता न्हाणी धबधबा प्रवाहित। धबधब्याचं रौद्र रूप समोर। परभणीच्या निवळी प्रकल्पानं धारण केलं रौद्र रूप। तर कारपरे नदीलाही पूर आल्यानं निवळी बुद्रुक गावासह अनेक गावं आणि शेतजमिनी गेल्या खरडून। चंद्रपूर जिल्ह्यामधल्या वर्धा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ। राजुरा बल्लारपूर आणि चंद्रपूर भोयेगाव गडचांदूर मार्ग वाहतुकीसाठी बंद। जळगाव जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे तापी नदीला पूर। हतनूर धरणामधून तापी नदी पात्रात 98,670 क्युसेकनं विसर्ग। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। हनुमान सागर प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग। वान नदीला पूर। संग्रामपूरमधील 10 ते 12 गावांचा संपर्क तुटला। बीडचं बिंदुसरा धरण ओव्हरफ्लो आणि त्यामुळे दगडी पूल पाण्याखाली। बीडच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। मुसळधार पावसामुळे बिंदुसरा धरण भरलं। धरण पाहण्यासाठी आलेल्या तरुणांची हुल्लडबाजी। धरण परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त लावण्याची स्थानिकांची मागणी। परभणीमध्ये पुढील 2 दिवस आणखी मुसळधार पावसाचा अंदाज। जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर। जिल्हावासियांनी सतर्क राहण्याचं जिल्हाधिकारी रघुनाथ गावडेंचं आवाहन। लोअर दुधना धरणामधून पाण्याचा विसर्ग वाढवला। 8 दरवाजांमधून 13,000 क्युसेक वेगानं पाणी नदीपात्रात। परभणी जिल्ह्यामध्ये पावसाचा हाहाकार। करपरा नदीला पूर आल्यानं जिंतूर महामार्ग वाहतुकीसाठी बंद। शेतांमध्ये पाणी शिरल्यानं कापूस सोयाबीन पिकाचंही मोठं नुकसान। हवामान तज्ज्ञ पंजाब डक यांचं 6-7 एकरमधील सोयाबीन अतिवृष्टीमुळे पूर्णतः गेलं खरडून। सेलू तालुक्यातील गुगळी धामणगाव इथल्या शेतीचं झालं नुकसान। सरकारनं पंचनामे करून तत्काळ मदत द्यावी। पंजाब डक यांची मागणी। परभणीमध्ये एसटी बस पुरामध्ये वाहून गेली। वजूर बुद्रुकला मुक्कामाला थांबलेली बस खांबाला अडकली। चालक आणि वाहकानं उड्या मारून वाचवला स्वतःचा जीव। परभणीच्या निवळी प्रकल्पानं धारण केलं रौद्र रूप। तर कारपरे नदीलाही पूर आल्यानं निवळी बुद्रुक गावासह अनेक गावं आणि शेत जमिनी गेल्या खरडून। परभणीच्या पाथरी तालुक्यामधील बोरगव्हाण गावामध्ये अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान। शेतकऱ्यांच्या 90 शेळ्या 400 कोंबड्या मृत्युमुखी। तर शेतातील साहित्य आणि पिकांचीही नासाडी। नांदेड शहरालगत वाहणाऱ्या आसना नदीला पूर। पाणी शेतामध्ये शिरल्यामुळे उडीद आणि मूग पिकाचं नुकसान। तसंच शहरातील अनेक सखल भागात साचलं पाणी। नांदेड जिल्ह्यामधून वाहणाऱ्या पैनगंगा नदीला पूर। हदगावमध्ये पैनगंगा नदीवरील पुलावरती पाणी। नांदेड नागपूर तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक बंद।
नांदेडच्या किनवट तालुक्यामध्ये अतिवृष्टी, मुरझळा, कोल्हारी, भिशी, वाळकी, इस्लामपूरसह इतर भागातील शेकडो हेक्टर पीक पाण्याखाली. वाशिम जिल्ह्यामध्ये सकाळपासून हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस, अनेक भागातील छोटे मोठे नदी नाल्यांना पूर. कळंबा महाली गाव परिसरातील सखल भागातील शेती गेली पुराच्या पाण्याखाली, शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान. हिंगोलीच्या शेवाळा गावातील दोघांना रेस्क्यू करण्यामध्ये अग्निशामक दलाच्या जवानांना यश. कयाधू नदीच्या पुरामुळे कालपासून दोघेजण शेतातील आकडेवारी अडकले होते. परभणीच्या इंद्रायणी नदीला पूर, इंद्रायणी काठी असलेल्या शेतपिकांचं मोठं नुकसान. पाऊस सुरू राहिला तर दैठणा गावामध्ये पाणी शिरण्याची शक्यता. नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. हिंगोलीमध्ये डोंगरगाव पूलमध्ये पुराच्या पाण्यात अडकलेल्या लोकांची एनडीआरएफ कडून सुटका. पुरामध्ये अडकलेल्या 2 ते 3 नागरिकांना बोटीच्या साह्यानं वाचवलं. हिंगोलीच्या बेवजना गावामध्ये पावसामुळे अडकलेल्या लोकांना सोडवण्यासाठी एनडीआरएफचे शर्थीचे प्रयत्न. आमदार संतोष बांगर यांच्याकडूनही मदत कार्य. पावसामुळे लातूरमध्ये शेतकरी हवालदिल, शेतामध्ये पाणीच पाणी. सोयाबीन शेतकऱ्यांना सर्वात मोठा फटका, शेकडो हेक्टर क्षेत्र पाण्याखाली. सततच्या पावसामुळे लातूर जिल्ह्यामधील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. मागील 24 तासात 68 मिलीमीटर पावसाची नोंद. वर्ध्याच्या पुलगाव इथे पुलावरून जाणाऱ्या दुचाकीवरील चालकाचं नियंत्रण सुटल्यानं दुचाकी पुलाखाली. या घटनेमध्ये 2 जण गेले वाहून. आपत्ती व्यवस्थापन टीमकडून दोघांचा शोध अजूनही सुरूच. धारूर तालुक्यामधील हिंगणी इथल्या तलावाच्या सांडव्यावरून पाणी लागलं वाहू. सरस्वती नदीलाही पूर. हिंगणी तलाव भरल्यानं धारूरच्या पाण्याचा प्रश्न मिटला असून याचा फायदा परिसरातील शेतकऱ्यांनाही होणार. मराठवाड्यामध्ये रात्रीच्या पावसानं 3घांचा मृत्यू तर 78 जनावरं दगावली. लातूरमध्ये, बीडमध्ये आणि हिंगोलीत प्रत्येकी एकाचा मृत्यू. वैष्णवदेवी यात्रेच्या मार्गावरती दरड कोसळली. या दुर्घटनेमध्ये 2 भाविकांचा मृत्यू, 1 भाविक जखमी तर यात्रेकरू अडकले असण्याची शक्यता. प्रशासनानं मदत आणि बचाव कार्य घेतला हाती. बातमीपत्रामध्ये आता वेळ झालेली आहे 100 हेडलाईन्सची. आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये पावसाचा धुमाकूळ. 100 रेल्वेगाड्या रद्द. पंतप्रधान मोदी, अमित शहांनी घेतली दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांकडून माहिती. तेलंगणामधील पुरामध्ये रायपूरच्या तरुण महिला वैज्ञानिकेचा मृत्यू. तिचे वडीलही पुरात बेपत्ता. डॉक्टर नुनावत अश्विनी तसंच तरुण महिला वैज्ञानिकेचं नाव. डॉक्टर अश्विनी यांचा मृतदेह सापडला. वडिलांचा शोध सुरू. आम्हाला शिवद्रोही म्हणणारे उद्धव ठाकरे कोण आहेत? उद्धव ठाकरे नेते कसे होऊ शकतात? खासदार नारायण राणेंचा सवाल. शरद पवारांनी सत्तेमध्ये असताना मराठा आरक्षण का दिलं नाही? खासदार नारायण राणेंचा सवाल. पवारांची प्रत्येक कृती संशयास्पद. राणेंची टीका. जयंत पाटलांच्या विनंतीला मान देऊन आदित्य ठाकरेंनी मालवण किल्ल्यावरून जाऊ दिलं. नाहीतर त्या दिवशी कुणी परत घरी गेलं नसतं. किल्ल्यावरील राड्या प्रकरणी नारायण राणेंची प्रतिक्रिया. भाजपकडे पक्षप्रवेशाची इच्छा व्यक्त केली होती, मात्र प्रतिसाद नसल्यामुळे अद्याप राष्ट्रवादीतच. एकनाथ खडसेंचं स्पष्टीकरण. काही काळ वाट बघेन, त्यानंतर शरद पवार गटात सक्रिय होणार. खडसेंची प्रतिक्रिया. एकनाथ खडसे आमचेच नेते. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखती दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. मालवणमधील पुतळा कोसळला नाही तर तोडला. संजय राऊतांचा गंभीर आरोप. शिवरायांच्या इतिहासाबाबत भाजपनं चिंतन करण्याची गरज. शिवाजी महाराजांचा अपमान केला त्यावर बोला. संजय राऊतांची टीका. फडणवीस औरंगजेब फॅन क्लबचे चेअरमन. महाराजांचं साम्राज्य ज्या शेवटच्या पेशव्यांनी लयास नेलं त्यांचे वंशज म्हणजे फडणवीस. संजय राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल. उद्धव ठाकरे पाकिस्तानी एजंट. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या. नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका.
काँग्रेस शिष्टमंडळानं घेतली मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची भेट। रामगिरी महाराज, नितेश राणे, प्रसाद लाड यांच्या वादग्रस्त वक्तव्यासंदर्भात भेट, कारवाई केली मागणी। अमोल कीर्तीकरांच्या याचिकेवरून हायकोर्टाची रवींद्र वायकरांना नोटीस, उत्तरासाठी 4 आठवड्यांचा वेळ, वायकरांची निवड रद्द करण्याची कीर्तीकरांची मागणी। शिखर बँक घोटाळा प्रकरणी अजितदादांची चिंता वाढली, ईओडब्ल्यूनं दिलेल्या क्लीन चिटला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल, 5 ऑक्टोबरला सुनावणी। अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हावं ही सर्वांची इच्छा, दादांना मुख्यमंत्री झालेलं सर्वांना पाहायचंय, जय पवारांचं वक्तव्य। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।